तर उद्याच्या तिरंगा रॅलीसाठी दादर स्थानक ते शिवाजी पार्क इथपर्यंत मनसेतर्फे मोफत बाईक सेवा देण्यात येणार आहे। मनसेतर्फे 150 दुचाकी तिरंगा लावून दादर स्थानकाबाहेर उभ्या असतील। या दुचाकींच्या माध्यमातून आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या सर्वांना मोफत शिवाजी पार्कपर्यंत सोडलं जाणार आहे। उद्या शिवसेना आणि मनसेकडनं तिरंगा मोर्चा हा काढला जाणार आहे। मीनाताई ठाकरे ते सिद्धिविनायक मैदान या दरम्यान हा सगळा मोर्चा असणार आहे। आणि याच मोर्चाची पाहणी करण्यासाठी म्हणून शिवसेना आणि मनसेचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शिवसेनेचे आमदार महेश सावंत त्यानंतर नितीन सरदेसाई हे या ठिकाणी आलेले आहेत। आणि उद्याच्या मोर्चाच्या बाबतीत कशा पद्धतीचं व्यवस्थापन असेल या बाबतीत पोलिसांशी सुद्धा चर्चा जी आहे ही या ठिकाणी केली जाते। साईनाथ दुर्गेसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि उद्या सकाळी 11 वाजता या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू सभा घेणार आहेत। आणि त्याच अनुषंगानं एकंदरीत या सभेचं नियोजन कशा पद्धतीनं असेल याबाबतीत ही सगळी पाहणी ही मनसेच्या नेत्यांकडनं सुद्धा करण्यात आलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। शिवसेनेचे सुद्धा पदाधिकारी हे त्यांच्या सोबत आहेत। पाहणी केलेली आहात, कशा पद्धतीचं व्यवस्थापन असणार आहे, कारण का उद्या सुट्टीचा दिवस आहे, मोठ्या प्रमाणात तरुण या मोर्चामध्ये सहभागी होतील। त्या नियोजनासाठीच आमच्या आत्ताची इथे आम्ही भेटलेलो आहोत। सिद्धिविनायकाच्या दारामध्ये तिथं स्टेज असेल चितळे बंधूंच्या इकडे, आणि शिवाजी पार्कला स्काउट हॉलपासून तिकडे लोक थांबतील येणारे, आणि तिथून संपूर्ण स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरून चालत येतील। पण ज्या